नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज महाराष्ट्रानं पुन्हा एक आंदोलन अनुभवलं. हे आंदोलन होतं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं. एकाच दिवशी 2 परीक्षा आम्ही द्यायच्या कशा असा सवाल या मुलांनी विचारला आणि मग एमपीएससीला आयोगाला उपरती झाली आणि एका परीक्षेची तारीख बदलली गेली. पण ही मुलं आंदोलन करेपर्यंत आयोग नेमकं काय करत होतं हा आजचा आपला मुख्य सवाल आहे. तर दुसरी बातमी आहे अमूलची. अमेरिका आणि चीनच्या कंपन्यांना मागे टाकून अमूल जगातला टॉपचा फूड ब्रँड बनलाय. गुजरातमध्ये सहकार चळवळीतनं उभारलेला हा ब्रँड जगातला टॉपला ब्रँड बनतो. पण मग हेच आपलं महाराष्ट्रातल्या ब्रँडला का जमू शकत नाही याचा आपण आढावा घेणार आहोत. तर तिसरी बातमी असेल पोलंड आणि कोल्हापूरच्या कनेक्शनची. पोलंडला जाऊन मोदींनी मराठीत भाषण का केलं याचंही कारण मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या बुलेटिनला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गोंधळ थांबणार कधी? परीक्षार्थींच्या 3 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली. एमपीएससीच्या गोंधळाविरोधात परीक्षार्थी आक्रमक. आंदोलक परीक्षार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड. फूड आणि डेअरी ब्रँडमध्ये अमूल जगात अव्वल. अमूलला जे जमलं ते गोकुळ महानंदाला का नाही? आणि मोदींच्या पोलंड दौऱ्यात मराठीचा बोलबाला. पोलंड आणि कोल्हापूरच्या वळिवडेची काय आहे कहाणी? पुढे जाऊया असे मान्य केले, पण किती पुढे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना सध्या वेगळ्याच कारणासाठी थेट लोकसेवा आयोगासोबत स्पर्धा करावी लागते. असं म्हणण्याचं कारण म्हणजे पुण्यात पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलेले परीक्षार्थी. गेल्या 3 दिवसांपासून पुण्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आंदोलन करत होते. हे सगळे विद्यार्थी शास्त्रीनगर परिसरात ठाण मांडून होते. या परीक्षार्थींच्या मागण्या काय आहेत हे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते. या परीक्षार्थींची सर्वात महत्त्वाची मागणी होती राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेबाबतची. 25 ऑगस्टला राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि IBPSची अशा दोनही परीक्षा एकाच दिवशी आल्या होत्या. एकाच दिवशी 2 परीक्षा देणं विद्यार्थ्यांसाठी शक्यच नव्हतं. त्यामुळे तारखा बदलाव्यात ही प्रमुख मागणी. महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ, गट ब आणि गट ब कनिष्ठ या संवर्गातील 258 पदं राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधनं भरली जावीत अशी दुसरी मागणी या परीक्षार्थींची होती. तर 2024ची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही शेवटची वस्तुनिष्ठ परीक्षा आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेतनं जास्तीत जास्त जागा भरल्या जाव्यात अशी मागणी परीक्षार्थींनी केली. तर महाराष्ट्र अराज्यपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024ची जाहिरात लवकरात लवकर काढली जावी अशी आणखी एक मागणी. एमपीएससीच्या सर्व परीक्षांचे निकाल वेळेत लागावे ही देखील या परीक्षार्थींची प्रमुख मागणी आहे. खरं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन आयोगाला सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली होती. पण आयोगानं तातडीचा निर्णय घेतलाच नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली, आंदोलन चिघळलं आणि मग त्यानंतर आयोगाला उपरती झाली आणि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला गेला. पण उर्वरित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे परीक्षार्थी आंदोलनावरती ठाम होते. पण दुपारी 4:30च्या आसपास पोलीस आले आणि आंदोलकांची त्यांनी धरपकड केली. पण गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता विद्यार्थ्यांचा रोष आयोगासोबत सरकारवरती असल्याचंही दिसून येतं. आंदोलन केल्याशिवाय सरकारला एखाद्या घटनेचं गांभीर्य कळतच नाही का असा सवाल विद्यार्थी उपस्थित करतात. परीक्षा अशा ओव्हरलॅप होण्याचं बऱ्याच वेळा झालेलं आहे. परंतु गेल्याच आपण आठवड्यातलं उदाहरण पाहू शकतो. समाज कल्याणची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये 40% विद्यार्थी अनुपस्थित राहिले, कारण त्या दिवशी IBPSची पण परीक्षा. आता जर आपण राज्यसेवेचं जर उदाहरण घेतलं, आता आज जी काही परीक्षा पुढे ढकलली तर ह्याच्यामध्ये 50%हून अधिक मुलांना परीक्षा देता आली नसते. हे किमान 50%, ह्याच्यापेक्षा जास्त. कृषी ह्या संवर्गातील पदासाठी आयोगानं मागील 3 दिवसापासून आमची जी मागणी आहे ते नोटिफिकेशन मध्ये अजून पण त्यांनी मांडलेलं नाही. त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सरळ म्हणायला पाहिजे की आम्ही कृषीच्या जागा ऍड करणार आहेत.
मग विषय आम्ही या की नाही समाधान मानले असते, पण त्यांनी कृषीचं काहीच म्हणलेलं नाही. मागील 3 दिवसापासून आमची मागणी आहे, त्यांनी काहीच दखल घेतलेली नाही. फक्त आहे की नाही आम्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आहे. कृषी जागेच्या बाबतीत काय म्हणलेलं नाही. ग्रुप आणि बी आणि सीच्या की नाही 5,000 जागेच्या बाबतीत काय म्हणलं नाही. PSIच्या जागे सेपरेट आहे की नाही, त्यांच्या 5,000ची भरती पाहिजे होती. बी आणि सीच्या 15,000च्या जागा यायलाच पाहिजे होते, त्यांनी काय म्हणलं नाही. पहिल्या दिवशी जसं नोटिफिकेशन त्यांनी सेंड केलेलं आहे, आता पण त्याच नोटिफिकेशन काहीच म्हणलेलं नाही. फक्त परीक्षा पुढे गेलेल्या आहेत, कृषीच्या बाबतीत काहीच म्हणलेलं नाही. बरं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा हा गोंधळ काही आजचा नाहीये. MPSCनं औपचारिकता म्हणून 2024च्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर तर केलं, पण यातल्या अनेक परीक्षांचं वेळापत्रक कोलमडल्याचंच पाहायला मिळालं. फेब्रुवारी 2024मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट ग घेणार असं सांगितलं गेलं होतं, पण आज ऑगस्ट महिना उजाडलाय तरी परीक्षेची तारीख किंवा जाहिरात प्रसिद्ध झालेलीच नाहीये. तर 28 एप्रिलला होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 वेळेला पुढे ढकलली गेली. 1 जुलै 2024ला होणाऱ्या लिपिक टंकलेखक पदासाठीची कौशल्य चाचणीमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही परीक्षा सुद्धा रद्द झाली. 16 जूनला होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. तर मुख्य परीक्षेच्या तारखा MPSCनं वेळापत्रकामधनं काढून टाकल्या, ज्यामुळे उमेदवारांवरती आंदोलन छेडण्याची वेळ आली. खरं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता खूप महत्त्वाची असते. अभ्यासावरती फोकस केला तरच यश मिळतं. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षांमध्ये इतका गोंधळ घालतं की विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलनामध्ये जास्त वेळ खर्ची करावा लागतो. दर 6 महिन्यात एकदा MPSCच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावरती उतरावं लागतं. आंदोलक विद्यार्थ्यांनी या संदर्भात MPSCच्या कार्यपद्धतीवरतीच प्रश्न उपस्थित केलेत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आयोगाकडे शासनाकडे व्यवस्थित पोहोचण्याचं कोणी माध्यमच राहिलं नाहीये. आमचे काही प्रश्न आहेत. आता आम्हाला सांगा, हा प्रश्न अनेक दिवसापासून पेंडिंग आहे. आम्ही 6 महिन्यापासून ॲग्रीच्या जागासाठी मागणी करतोय. आम्ही 6 महिन्यापासून लाखो विद्यार्थ्यांची शेवटची परीक्षा जुन्या सिलेबसनुसार हे सांगतोय आणि जास्तीत जास्त 1500 जागा काढा राज्यसेवेच्या, पण कुणाचं लक्षच नाही. ही परीक्षा सोबत येणारे IBPS आणि राज्यसेवा आम्हाला आधीच आयोगाने डिक्लेअर केलं 1.5 महिन्यापूर्वी, तेव्हापासून म्हणतो हे थांबवा, पण कुणी काही केलंच नाही. नुसतं का राजकारणी काय करतात, एक निवेदन देतात, फेसबुकला एक पोस्ट टाकतात, ट्विटरला एक टाकतात आणि म्हणतात केली मागणी. अरे तुम्ही तसा समन्वय साधा ना त्या मुख्यमंत्र्यांशी आणि आयोगाशी. म्हणून विद्यार्थ्यांचा कडेलोट झाला आणि शेवटी एक्झामच्या 3-4 दिवस आधी विद्यार्थ्यांना या भर पावसात आंदोलन उपोषण करावी लागली आणि न्याय मिळावा लागला. शेवटी रस्त्यावर न्याय मिळाला. मुलांच्या अडचणी तर जसं MPSCकडे आला ना किंवा सेवेकडे आला ना तेव्हापासून अडचणी चालू होतात. विद्यार्थ्यांसमोर आजच्या घडीला सामाजिक अडचण आहे, आर्थिक अडचण आहे. सामाजिक अडचण बघायला गेलं तर दिवसांदिवस विद्यार्थ्याचं वय वाढत आहे. त्यांच्याकडे नोकरभरती वेळेवर होत नाही, जॉईनिंग वेळेवर मिळत नाही. आर्थिक अडचणी अशा आहेत की लाखो हजारो किलोमीटरपासून विद्यार्थी शहरात येत असतात, शिकत असतात आणि एक परीक्षा पुढे गेली किंवा एकाच दिवशी 2 परीक्षा आल्याने नेमकं कुठल्या परीक्षेला उपस्थित राहायचा असा प्रश्न निर्माण होतो. आणि जर 2 परीक्षा आल्या तर एक परीक्षेला मुकावं लागतं. त्या परीक्षेसाठी केलेला अभ्यास, त्या परीक्षेसाठी भरलेलं परीक्षा शुल्क हे सगळं वाया जातं आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. तर आयोगानं घातलेल्या गोंधळामुळे काय झालं तर सलग 3 दिवस अभ्यास सोडून या परीक्षार्थींना रस्त्यावरती ठाण मांडावं लागलं. या आंदोलनाचा दबाव म्हणून एक मागणी मान्य तर झाली, पण MPSCच्या गोंधळावर आणि परीक्षार्थींच्या आंदोलनावरती सुद्धा कायमस्वरूपी तोडगा काय असू शकतो याबाबत आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच विचारलेलं आहे. MPSCनं वर्षभराचं सगळ्या परीक्षांच्या किमान पूर्वपरीक्षेच्या जरी तारखा निश्चित केल्या आणि त्याच्यानुसार जरी परीक्षा घेतल्या व्यवस्थित, तरी सगळ्या मुलांसाठी ते अतिशय उत्तम व्यवस्था ठरू शकते. म्हणून MPSCनं पहिल्यांदा तर करायला पाहिजे की आयोगामध्ये जेवढी बॉडी आहे तर सगळी बॉडी फुलफिल करायला पाहिजे, सदस्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, पॉलिटिकल इंटरफेरन्स जो होतोय तर तो कमी करून मुलांच्या हितासाठी, मुलांच्या भविष्यासाठी व्यवस्थित त्यांनी योग्य प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम जर केला UPSC सारखा, तर वर्षभराचं नियोजन व्यवस्थित करता येतं. क्लासेस लावण्यापासून, मेस पासून आणि त्यांच्या राहण्यापासून सगळ्या व्यवस्था त्यांना व्यवस्थित करता येऊ शकतात. समन्वय असावा, एक समन्वय समिती जशी आहे विद्यार्थ्यांचा आणि MPSCचा एक समन्वय असायला पाहिजे की विद्यार्थ्यांच्या नक्की समस्या काय. MPSCच्या अर्थ एक विद्यार्थ्यांसाठीच बनलेली एक संस्था आहे, तर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा की आम्ही तुमच्याशी असं करत आहोत, तर तुमच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे. आणि ह्या ज्यावेळी समन्वय ज्यावेळी साधला जाईल त्यानंतर मग पुढच्या डेट्स असतील किंवा अजून तुम्ही काय उपाययोजना करताय. साहजिक MPSC ही विद्यार्थ्यांना घ्यायलासाठीच बनलेली आहे, ती अधिकारी बनवण्यासाठीच बनलेली आहे. तिच्याविषयी कुणी द्वेष बाळगता कामा नये. त्या अधिकारी लेवलला ज्यावेळी निर्णय घेत असतात कधी इकडे तिकडे होतात, पण मग विद्यार्थ्यांशी थोडा संवाद साधावा आधी.
तर आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की MPSCची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी अनेक आव्हानांचा सामना करत या परीक्षेला सामोरे जात असतात. या मुलांचा अभ्यासापेक्षाही जास्त वेळ आयोगाच्या व्यवस्थेसोबत झगडण्यातच खर्ची होताना दिसतो. सरकारी नोकऱ्यांची वानवा असताना परीक्षा घेणारे आयोग विद्यार्थ्यांच्या बाबतीत संवेदनशील नसतील तर विद्यार्थ्यांनी करायचं काय, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वाढत्या खाजगीकरणात सरकारी नोकरी मिळण्याचा सर्वात विश्वसनीय मार्ग म्हणून लाखो विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे पाहतात. या परीक्षा वेळच्या वेळी आणि पारदर्शी व्हाव्यात ही अपेक्षा सर्वांचीच आहे. पण जर परीक्षार्थींना अभ्यास सोडून वारंवार रस्त्यावरती उतरावं लागत असेल तर हे राज्य लोकसेवा आयोगाचं आणि राज्यकर्त्यांचं सुद्धा अपयश आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवरती आंदोलनाचा भडका उडण्याची वाट का पाहायची? उद्रेक होण्याआधी परिस्थिती नियंत्रणामध्ये असतानाच आयोग समजून उमजून निर्णय का घेऊ शकत नाही, हाच इथे महत्त्वाचा मुद्दा बनलाय. आपण आशा करूयात की आतापर्यंतच्या घटनांमधनं तरी आयोगाला उपरती होईल आणि MPSCचा कारभार रुळावरती येईल. तर MPSCच्या भोंगळ कारभाराच्या बातमीनंतर या पुढची बातमी आहे अमूल ब्रँड नंबर 1 होण्याची. पण अमूलच्या सक्सेस स्टोरीतून आपल्या राज्याचं सहकार क्षेत्र काही धडा घेणार का, हा प्रश्नही विचारणारी पुढची बातमी. तर ही बातमी आहे भारतातल्या प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या आणि तुमच्या आमच्या रोजच्या वापरातल्या एका ब्रँडची. या ब्रँडचं नाव आहे अमूल. आज प्रत्येक घरात अमूल बटर, अमूल दूध आणि अमूलचे कित्येक प्रोडक्ट्स रोजच्या रोज वापरले जातात. हाच अमूल आज डेअरी आणि फूड ब्रँडमध्ये जगातला नंबर 1चा ब्रँड बनलाय. ब्रँड फायनान्स या लंडनच्या जागतिक ब्रँड मूल्यांकन सल्लागार कंपनीने एक सर्व्हे केलेला. या सर्व्हेनंतरच्या रिपोर्टमध्ये जगातल्या सर्वात स्ट्रॉंग फूड आणि डेअरी ब्रँड्समध्ये अमूलला अव्वल स्थान मिळालंय. विशेष बाब म्हणजे जगभरातल्या सुपर जायंट्स कंपन्यांना मागे टाकत अमूलनं ही कामगिरी केलेली आहे. जगातल्या टॉप 5 डेअरी ब्रँड्समध्ये पहिल्या क्रमांकावरती अमूल, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवरती चीनचा मेंगन्यू आणि यिली, चौथ्या नंबरवरती व्हिएतनामचा विनामिल्क आणि 5व्या क्रमांकावरती सौदीच्या अलमरई या डेअरी ब्रँडचा समावेश आहे. आणि फक्त दूधच नाही तर दुधापासून प्रक्रिया केलेले अमूलचे मिठाई, बटर, आईस्क्रीम सारखे अनेक पदार्थ आज घराघरात पोहोचलेत. पण ही लोकप्रियता, ही ब्रँड व्हॅल्यू आणि डेअरी उद्योगात जगात टॉपवर जाण्यासाठी अमूलची 78 वर्षांची मेहनत आहे. 1946 साली गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत एका सहकारी संस्थेच्या रूपानं अमूलची मुहूर्तमेढ केली. फक्त 250 लिटर क्षमतेसह अमूलची सुरुवात झालेली, पण आज अमूलची ही क्षमता 30 लाख लिटर दुधापर्यंत पोहोचलेली आहे. मार्केट इज ग्रोइंग वेरी फास्ट एंड वी आर फॉर्चुनेटली हम लोग सभी प्रोडक्ट कैटेगरीज में है, तो दूध, दही, छाछ और फिर पनीर और जो फ्रेश प्रोडक्ट कैटेगरीज उसमें है. साथ में लॉन्ग लाइफ प्रोडक्ट्स हुआ, बटर हुआ, चीज हुआ, मिल्क पाउडर्स, आइसक्रीम, बेवरेजेस, आई मीन मिठाई, यू नेम द प्रोडक्ट कैटेगरी वी आर देयर और इंटेंडिंग टू एक्सपांड अवर प्रेजेंस देयर. तो इंडिया तो लार्जेस्ट प्रोड्यूसर है विश्व में दूध का, विश्व का सबसे बड़ा बाजार भी है दूध का. और जिस हिसाब से अमूल का डिस्ट्रीब्यूशन एक्सपांशन हो रहा है, इनोवेशन इन न्यू प्रोडक्ट्स कर रहे हैं, नई कैटेगरीज में हम प्रोडक्ट्स ला रहे हैं, तो इस मार्केट के मोमेंटम को कैप्चर करने के लिए वी आर वेल पॉइज्ड. तर आता अमूल ही कंपनी इतकी ग्रेट कशी बनली, इतकी मोठी कशी बनली ते आपण पाहूया. अमूलच्या वाटचालीमध्ये काळानुसार झालेले बदल खूप महत्त्वाचे ठरले. बेस्ट क्वालिटी हा अमूलचा एक्स फॅक्टर आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून जन्माला आलेली अमूल गर्ल आज कंपनीची ओळख बनली आहे. अगदी पार्लेजी किंवा निरमाच्या प्रोडक्टवरची मुलगी आपल्याला अट्रॅक्ट करते, तशीच अमूल गर्ल अटरली बटरली म्हणत अमूलची ओळख बनून घराघरात पोहोचली आहे. अमूलनं ग्राहकाला काय आवडतं याची नाळ पक्की ओळखली आहे. होर्डिंग, जाहिराती या सगळ्यामार्फत सगळ्या प्रकारचं उत्तम मार्केटिंग सुद्धा केलं जातं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठमोठ्या स्पर्धांमध्ये स्पॉन्सरशिप देऊन अमूलनं आपली ओळख जागतिक स्तरापर्यंत नेली आहे. आज अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकन क्रिकेट टीमचा अमूल हा मेन स्पॉन्सर आहे आणि यातूनच या ब्रँडची ताकद किती हे आपल्याला जाणवतं आणि पाहायला मिळतं. अमूलची शून्यातनं सुरू झालेली वाटचाल आपण पाहिली. एक भारतीय म्हणून अमूलचं जागतिक डेअरी ब्रँडमध्ये नंबर 1 वरती असणं हे अभिमानास्पद आहे. पण आपल्या महाराष्ट्रातल्या 2 ब्रँडचा मला इथे प्रामुख्यानं उल्लेख करावासा वाटतोय. त्यातला पहिला ब्रँड आहे महानंद आणि दुसरा गोकुळ. दोन्ही ब्रँड्सनं अफाट लोकप्रियता मिळवली.
पण अमूलप्रमाणे महाराष्ट्राबाहेर या ब्रँडची पाळंमुळं मोठ्या प्रमाणात तितकीशी पसरलेली नाही आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात महानंद ही राज्याची दुग्धशाळा, पण कालांतरानं महानंद तोट्यात गेली. तर गोकुळ अंतर्गत राजकारण आणि दूध दरवाढी अशा गोष्टींमुळेच नेहमी चर्चेत राहिली. अमूलची बातमी आपण सक्सेस स्टोरी म्हणून पाहतो, पण जेव्हा गोकुळचा विषय निघतो तेव्हा गोकुळच्या प्रोडक्ट्सपेक्षा जास्त चर्चा होते ती गोकुळच्या AGM मधल्या गोंधळाची आणि राड्याची. तर कोरोनानंतर गोकुळ प्रचंड तोट्यात गेली. हा तोटा 50 कोटींपेक्षाही जास्त होता. दुसरीकडे तब्बल 25 लाख दूध उत्पादकांशी जोडल्या गेलेल्या महानंदची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. एकेकाळी दर दिवशी 10 लाख लिटरपर्यंत महानंदचं दूध संकलन होत होतं, पण राजकीय हस्तक्षेप, अधिकाऱ्यांची खाबुगिरी आणि अनास्थेमुळे महानंद प्रचंड तोट्यात गेली. अखेरच्या काळात ठेवी मोडून कर्मचाऱ्यांचे पगार द्यावे लागले. शेवटी याच वर्षी महाराष्ट्रातल्या महानंदचा मदर डेअरीनं ताबा घेतला. तर अंतर्गत राजकारण, AGM मधले वाद, दुधांच्या दरावरनं होणारी आंदोलनं, महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक सहकारी संस्थांविषयी याच गोष्टी प्रामुख्यानं आपल्या कानावरती येतात. त्यामुळेच महानंद आणि गोकुळसारख्या ब्रँड्सना राज्याबाहेर आपला डोलारा उभारणं आजपर्यंत शक्य झालं नसल्याची खंत सुद्धा व्यक्त होते. जवळपास 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सहकार चळवळीची बीजं रोवली गेली. महाराष्ट्राला सहकाराची पंढरी मानलं जातं. देशातल्या सहकार चळवळीला दिशा देण्याचं काम सुद्धा महाराष्ट्रानं डोळसपणे केलंय. पण गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत राजकारण, नियोजनाचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांना उतरती कळा लागल्याचं चित्र आहे. त्यात सहकारी दूध संघांची अवस्था जास्तच बिकट आहे, दयनीय बनली आहे. अंतर्गत राजकारणातनं, भ्रष्टाचारातनं महाराष्ट्राची सहकार चळवळ बाहेर पडल्यावरच तिचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल. अमूलच्या उदाहरणातनं आपल्याकडच्या सहकारी संस्थांनी योग्य तो धडा घ्यावा हीच अपेक्षा आहे. तर अमूलनं मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरो ही आशा आहे. आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट पोलंडमध्ये केलेल्या मराठी भाषणाची. महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे. तर पोलंडच्या दौऱ्यावरती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केल्यामुळे अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. पोलंडचा आणि मराठीचा काय संबंध, पोलंडचा आणि महाराष्ट्राचं काय कनेक्शन, असे प्रश्न अनेकांना पडले. तर मोदींच्या पोलंड दौऱ्यात पोलंडवासियांनी कोल्हापूरप्रती प्रेम व्यक्त करण्याचं कारण काय, हे आज आम्ही तुम्हाला या स्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहोत. साल होतं 1943चं. संपूर्ण जगावरती ढग होते दुसऱ्या महायुद्धाचे. पोलंडमधल्या ज्यू नागरिकांचा हिटलरकडनं अमानुष छळ आणि नरसंहार सुरू होता. मग आपला जीव वाचवण्यासाठी पोलंडचे नागरिक जिथे आसरा मिळेल तिथे धाव घेऊ लागले. अशातच जगातल्या अनेक देशांनी पोलंड निर्वासितांसाठी आपल्या देशांची दारं बंद केली. पण याच वेळी भारत सरकारच्या मदतीनं आपल्या देशातली 2 संस्थानं पोलंडवासियांच्या सुरक्षेसाठी पुढे सरसावली. त्यातलं एक होतं गुजरातचं नवानगर संस्थान आणि दुसरं आपल्या महाराष्ट्रातलं करवीर संस्थान. तेव्हा जवळपास 500 निर्वासितांची सोय गुजरातच्या नवानगर संस्थाननं केली, तर महाराष्ट्रात करवीर संस्थाननं 5000 पोलंडवासियांना आश्रय दिला. या आश्रितांमध्ये मुख्य करून महिला, लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश होता.
कोल्हापूरच्या लोकांनी सुद्धा त्यांना अफाट मदत केली. म्हणजे अगदी कोल्हापूरच्या लोकांनी त्या वडिवड्याच्या पोलीस कॅम्पमध्ये गणपती बसवलेले सुद्धा काही फोटो माझ्या संग्रहात आहेत. म्हणजे हा कोल्हापूरकर आणि पोलीस लोक यांचा फार अगदी घनिष्ठ संबंध आले होते. त्यांच्या काही वेळा आपापसात तिथली आसपासची मुलं आणि पोलीस मुलं फुटबॉल खेळलेले आहेत. दोघांचे स्काउट कॅम्प्स एकत्र झाले. या सगळ्या वेगळ्या घटना कोल्हापूर घडत होत्या. तर 1943 ते 1948 अशी 5 वर्ष पोलंडच्या निर्वासितांसाठी कोल्हापूर त्यांचं दुसरं घर बनलेलं होतं. कोल्हापूरचे राजे छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूरपासून 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या वळिवडे गावच्या जंगलात शिकारीसाठी जायचे. निर्मनुष्य असलेला हा सगळा परिसर निर्वासितांच्या कॅम्पसाठी निश्चित केला गेला. सरकारच्या वतीनं हिंदुस्तान कंपनीला बांधकामाचं कंत्राट मिळालं. कॅनी नावाच्या युरोपियन इंजिनियरच्या देखरेखीखाली 1.5 वर्षात या कॅम्पचं बांधकाम पूर्ण झालं. वळिवडेमध्ये निर्वासितांसाठी छोटंसं शहरच वसवलं गेलं. वळिवडे गावातल्या छावण्यांमध्ये बंगलावजा घरं उभारली गेली. 185 बॅरेक्सची निर्मिती झाली. प्रत्येक बॅरेकमध्ये 12 ब्लॉक्स होते. घराच्या पाठीमागे आणि घराच्या पुढे वरांडा, बैठकीची खोली, झोपण्याची खोली, स्वयंपाकघर अशी टुमदार घरं बांधली गेली. निर्वासितांच्या या वसाहतीमध्ये 5 सरकारी बंगले सुद्धा होते. भाजी मार्केट होतं. जन्म मृत्यू नोंदणीचं कार्यालय होतं. इथे निर्वासितांसाठी चर्च, कम्युनिटी सेंटर, शाळा, कॉलेजेस, सिनेमागृह आणि पोस्ट ऑफिसची सुद्धा उभारणी केली गेली. एक प्रकारे कोल्हापूरमध्ये मिनी पोलंड निर्माण केलं गेलं. 1948 आणि 49 साली दुसरं महायुद्ध संपताना पोलंडवासीय या छावणीतनं आपल्या मायदेशी परत गेले. पण 7 दशकांनंतरही त्यांच्या मनातले वळिवडेसोबतचे बंध अतूट आहेत. पोलंडवासियांना कोल्हापूरमध्ये सुरक्षित आश्रय मिळू शकला कोल्हापूरच्या राजघराण्याच्या औदार्यामुळे. करवीर संस्थानचे उपकार पोलंडवासी आजही विसरलेले नाहीयेत. म्हणूनच पोलंडच्या वॉर्सामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानप्रती कृतज्ञता म्हणून स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. पोलंडचा निर्वासित कॅम्प असलेला परिसर आज गांधीनगर म्हणून ओळखला जातो. पोलंडवासियांच्या वळिवडेतल्या स्मृती जतन करण्यासाठी इथल्या छत्रपती युवराज शाहू महाराज शाळेच्या प्रांगणात स्मृतिस्तंभाचीही उभारणी करण्यात आली आहे, ज्याच्या उद्घाटनासाठी पोलंडचे नागरिक अगदी आवर्जून हजर होते. तर 2019 साली कोल्हापुरात आलेल्या महापुरात वळिवडेचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहून पोलंडवासियांनी मदतीचा हातही पुढे केलेला. आज 7 दशकांनंतर सुद्धा पोलंड आणि वळिवडेचे ऋणानुबंध कायम आहेत आणि त्याचीच प्रचिती आपल्याला नरेंद्र मोदींच्या पोलंड दौऱ्यादरम्यान सुद्धा पाहायला मिळाली. राष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे.